प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आपण बघतोय इरा बयोला ओरडते. आपण बघितलं होतं काल. आता जाताना लगेच विशालला बाय सर असं म्हणून निघून जाते हसून. बयो विचारते, काय हो सर, ही इथे कशाला आली होती आणि तिने असे काय कपडे घातले होते इराने? तेव्हा विशाल म्हणतो, मला काय माहिती. मग बयो म्हणते, सर मी तुम्हाला सांगायला आले होते की बाबा हॉस्पिटलमध्ये आलेत आणि इराची आई त्यांना तिकडे दुष्यंत सरांकडे घेऊन गेली आहे. तुम्ही प्लीज बघा ना, तुमच्याकडे आणा ना सरांना, कारण दुष्यंत सर काही गडबड करून ठेवतील तर अवघड होऊन बसेल. बाबांना प्रॅक्टिस सुरू करायची आहे ना, म्हणून ते चेकअपसाठी आलेत दवाखान्यात. तर आता विशाल म्हणतो, बरं ठीक आहे, मी बघतो, तू काळजी करू नकोस. आता इकडे हे दुष्यंतला भेटले आहेत शुभमकर आणि दुष्यंतला विचारतायत की मला ॲक्च्युली प्रॅक्टिस करायची आहे. तर लगेच दुष्यंत म्हणतो, काय हे तुम्ही ठरवू शकत नाही. मग लगेच शुभमकर म्हणतात, म्हणजे? तेव्हा दुष्यंत म्हणतात, ॲक्च्युली अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही म्हणजे तुमचे काही चेकअप वगैरे करू, आपण स्कॅनिंग वगैरे करून घेऊ व्यवस्थित. तुम्ही फिट आणि फाईन असलात की तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. मग शुभमकर म्हणतात, हो ते सगळं ठीक आहे, सगळं चेकअप आपण करूनच घेऊयात, पण मला लवकरात लवकर हॉस्पिटल जॉईन करायचं आहे. मग दुष्यंत म्हणतो, तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले ना, की मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेवढ्यात विशाल तिथे येतो आणि म्हणतो, सर तुमची सही घ्यायची आहे. आणि शुभमकरांना बघून म्हणतो, अरे वा सर, तुम्ही व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, तुम्ही इथे कसे काय? मग आता शुभमकर सांगतात, अरे ॲक्च्युली मी तुलाच भेटायला येणार होतो, पण मला गौतमी इकडे घेऊन आली. तेव्हा विशाल म्हणतो, सर अच्छा, पण तुम्ही इकडे कसे काय आलात? तेव्हा शुभमकर म्हणतो, अरे काही स्कॅनिंग वगैरे करायचं होतं, काही टेस्ट करायचं होतं. ॲक्च्युली ना मी हाडाचा डॉक्टर आहे, तुला तर माहितीच आहे, त्यामुळे मला लवकर हॉस्पिटल जॉईन करायचं आणि प्रॅक्टिस सुरुवात करायची आहे प्रॅक्टिसला. विशाल म्हणतो, सर तुमच्या मनात आलंय ना, आणि तसंही तुम्ही अगदी फिट आणि फाईन आहात, दिसताच आहात की, आणि मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला पुन्हा प्रॅक्टिस जॉईन करायला. आणि तो दुष्यंतकडे बघतो. दुष्यंत तर रागाने विशालकडे बघायला लागतो. विशाल म्हणतो, सर तुमचं इथलं झालं की भेटा, मग मी वाट बघतो तुमची. मग लगेच दुष्यंत म्हणतात, हे घ्या, झाली आहे यावरती माझी सही. विशाल ॲक्च्युली मुद्दामच आलेला असतो तिथे प्रेक्षकांनो, काहीतरी कारण काढून. मग आता शुभमकर म्हणतो, बरं विशाल भेटूयात लवकरच. विशाल म्हणतो, हो मी तुमची वाट बघतोय, या लवकर. मग आता ही गौतमी मुद्दाम तिचा फोन तिथे ठेवून देते, म्हणजे त्या फोनला घ्यायच्या निमित्ताने ही पुन्हा कॅबिनमध्ये जाऊ शकते ना त्याच्याशी बोलायला. आता हे जरा ओव्हर दाखवलं. ही नंतरही फोनवर बोलू शकली असती ना दुष्यंतशी, असो, पण आता ती सांगते, अरे माझा फोन विसरलाय शुभमकर, असं म्हणून पुन्हा कॅबिनमध्ये जाते आणि म्हणते, बघ दुष्यंत, हे असं सगळं चाललंय, तू काहीतरी कर रे बाबा, अरे नाहीतर हा प्रॅक्टिस सुरू करेल आणि आपले वांदे होतील. दुष्यंत म्हणतो, गौतमी हे बघ मी करतो काहीतरी, पण त्या पप्पूला बोलवलं होतं त्याचं काय झालं? तो आला नाही अजून. तेव्हा ही गौतमी म्हणते, रमाकांतने ना पुन्हा माती खाल्ली आहे. अरे तो येत होता पण तो गाडीवरनं पळून गेला म्हणे. दुष्यंत चिडतो आणि म्हणतो, तू न हे असले कच्चे खिलाडी का ठेवलेस तुझ्या टीममध्ये? हे तुला महागात पडणार आहे. आणि जर का इथे तो पप्पू पोहोचला नाही ना, तर आपल्याला शुभमकरला प्रॅक्टिस करण्यापासून थांबवता येणार नाही. गौतमी, कळते का तुला? मग शुभमकर आवाज देतात, गौतमी येतेस का, मी जाऊ? मग गौतमी म्हणते, हो अरे आले आले, लगेच आले, फोनच घेते. आता इकडे बयो या पप्पू दादाकडनं 1,00,000 रुपये घेते आणि ते पैसे बघते आणि म्हणते, बापरे केवढे पैसे आहेत रे, 1,00,000 रुपये, मी तर पहिल्यांदाच बघते एवढे सगळे पैसे सोबत. पप्पू म्हणतो, अरे तुम्ही टेन्शन घेऊ नका, राहू द्या ते पैसे तुमच्याकडेच. बयो म्हणते, हो हो राहूच देणार आहे, मी तुला देणारच नाही आहे. आता पप्पूला असं वाटतं की ही बयो त्याला पैसे देते की काय काही त्याच्यातले, पण बयो चक्क नाही म्हणते. पप्पू म्हणतो, हो मी पण फ्रीमध्येच काम केलं आहे माणुसकी म्हणून, पण तुम्ही काय करणार आहात या पैशाचं? तेव्हा बयो म्हणते, तू टेन्शन घेऊ नकोस, मी ना इराच्या आईकडून आणि रमाकांत काकाकडनं काहीतरी पुण्यकर्म करून घेणार आहे, तू फक्त बघत राहा मी काय करते ते. आणि ते आजोबा कुठे आहेत, मला त्यांचा पत्ता दे. तर आता पुढे आपण पाहतोय, ह्या बयोने त्या आजोबांना आणलंय ज्यांना शुभमकरांनी चेक केलेलं असतं. गौतमी त्यांना बघते आणि म्हणते, काय गं काय चाललंय तुझं, कशाला घेऊन आलीस यांना इथे? माझं घर म्हणजे काय धर्मशाळा वाटले का तुला? आणि त्या बरंच काही पुढे बोलायला जाणार, तेवढ्या बयो म्हणते, थांबा थांबा, सगळं सांगते तुम्हाला कळेल. आणि इराच्या बाबांना बोलवा, रमाकांत काकांना बोलवा. आणि ती सगळ्यांना बोलवते तिथे हॉलमध्ये आणि मग सांगते, खरंच ना माणसं एवढी चांगली असू शकतात, माझा विश्वासच बसत नाही. म्हणजे काही न बोलता न सवरता मदत करतात, या गोष्टीवर माझा विश्वासच नव्हता, पण आज पडला. आता सगळ्यांना जरा सस्पेन्स निर्माण करते ही बयो आणि मग सांगते की बघा इराचे बाबा, या आजोबांना तुम्ही मदत करायचं प्रॉमिस केलं होतं ना, म्हणजे तुम्ही म्हटलं होतात की दवाखान्यात गेले, काही खर्च लागला तर सांगा. तर तिथे ते गेले, त्यांना 1,00,000 रुपयाचा खर्च सांगितला, तर चक्क इराच्या आईने आणि रमाकांत काकाने त्यांना 1,00,000 रुपयाची मदत केली आहे. मला त्यांनीच हे सगळं सांगितलं आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांचे जे आश्चर्याने असे
टवकारले गेलेत आणि काही कळतच नाही आहे कोणाला की हे असं होऊ शकतं, म्हणजे गौतमी आणि रमाकांत मदत करू शकतात. आता ती पैसे दाखवते बयो त्या काकांकडचे. इराला पण खूप आनंद होतो की तिच्या आईने काहीतरी चांगलं काम केलं. ती म्हणते, मम्मा खरंच तू इतकं चांगलं काम केलंस, मला तुझा खूप अभिमान वाटतोय. गौतमीला रडायचं आहे पण रडता येत नाही आहे. आता तिला जबरदस्ती हसावं लागतंय. शुभंकर म्हणतात, खरंच रे रमाकांत, किती चांगलं काम केलंस तू पुण्याचं, मला तुझी चांगली बाजू माहितीच नव्हती. रमाकांत म्हणतो, हां दादा, करतो मी असं कधी कधी मध्ये मध्ये, माझ्या वाढदिवसाला वगैरे गोरगरिबांना मी खाऊ घालत असतो. कधी कधी असे छोटे मोठे काम करतो न सांगता, गाजावाजा न करता. आता लगेच सुमन म्हणते, काय सांगतायस, तुमच्या वाढदिवसाला तुम्ही हे सगळं करता आणि मी कुठे जाते तेव्हा नेमकी, मला नाही कधी दिसलं ते. रमाकांतची चोरी पकडल्या जाणार असते पण लगेच तो विषय बदलतो आणि म्हणतो, अगं बाई असं गाजावाजा न करता करायचं असतं ते, म्हणून मी काही सांगितलं नाही कधी कोणाला. मग लगेच बयो म्हणते, चला आता मी माझी कामं करायला मोकळी, सगळ्यांना कळलं ना, मला असं वाटलं की ही गोष्ट सगळ्यांना कळली पाहिजे म्हणून सांगितलं मी. सुमन त्या आजोबांना म्हणते, चहा घ्या ना. लगेच गौतमी म्हणते, शे कशाला आता पुन्हा. मग ते आजोबाच म्हणतात, नको, खरंच नको, तुम्ही ऑलरेडी आमच्यावर खूप उपकार केलेत, आता आणखीन लाजवू नका, मी निघतो आता. आता गौतमी म्हणते, मी चहाचे यासाठी नाही म्हटले कारण त्यांना पित्त होईल ना म्हणून. मग शुभंकर म्हणतात, हां बरोबर आहे तुझं, मग काहीतरी खाऊन घ्या आजोबा. तेव्हा ते आजोबा नाही म्हणतात, निघून जातात. पण आता इरा खूप खुश असते तिच्या आईने चांगलं काम केलं आहे म्हणून. शुभंकर पण म्हणतात की चांगलं काम केलं तुम्ही दोघांनी. पण आता गौतमी आणि रमाकांत बयोकडे येतात. गौतमी तर लिटरली बयोचा गळा दाबणार असते. बयो मागे बघते आणि त्यांच्याकडे रागाने पाहत असते. आता लगेच गौतमी म्हणते, काय गे भिकारडे, कशाला शहाणपणा केलास ग, ते पैसे तुझ्याकडे कुठून आले. आता बयो म्हणते, ते पैसे मला पप्पू दादानी दिले. पण बरं झालं तुमच्याकडनं काहीतरी चांगलं काम झालं ना. रमाकांत चिडतो आणि म्हणतो, हे बघ तू खूप ट्यूट्यू करतेस, नाही तर तुझे पंख छाटून टाकेल मी आता. बयो म्हणते, हो का, मी कधीपासून तुमचा हाच डायलॉग ऐकते, आता मला कंटाळा आलाय हा डायलॉग ऐकून ऐकून, बोर झाले हो मला, काहीतरी वेगळं बोलत जा. पंख छाटीन असं कधीचं म्हणताय, पण मी गावातून इथे उडून सुद्धा आले आणि आता मेडिकलच्या दुसऱ्या वर्षात पण आहे, त्यामुळे आता थोड्याच दिवसात मी गावाला पण जाईल काही वर्षांनी, आणि तुम्ही हेच बोलत राहतात. डायलॉग चेंज करा. आणि तुम्ही हे सगळं जे काही केलंय ना, बाबांनी प्रॅक्टिस करू नये म्हणून, पुन्हा जर का असं केलं तर याद राखा, तुमचा प्लॅन मी सक्सेसफुल होऊ देणार नाही. तुम्ही हे सगळं माझ्या बाबांना त्रास देण्यासाठी करत होतात ना, म्हणूनच मी हे सगळं हाणून पाडलेलं आहे. आता काही सांगितलं नाही कोणाला, पण पुढच्या वेळेला मात्र सगळ्यांनाच सांगेल, अगदी पुराव्यासकट. आता हे बोलून ती निघून जाते. मग रमाकांत गौतमीकडे येतो आणि म्हणतो, का हो वहिनीनू, तुम्ही काही बोलल्या का नाही, नुसत्या ऐकत होतात. आता गौतमी म्हणते, मी तुमच्यासारखी वायफळ गप्पा हाणत नाही, मी कृती करून दाखवते. मग आता इथे तर त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण आता पुढे आपण बघतोय गौतमी दुष्यंतला भेटून सांगते की मी आता बघ काय करते ते. नाही तर शुभंकरच्या नजरेतून त्या सरूला पाडलं तर नावाची नाही. आता बयो बघते की शुभंकरांचा फोन आलाय रात्री आणि पटकन फोन उचलते आणि म्हणते, हॅलो बाबा, तुमचा फोन. आता शुभंकरनं नवलच वाटते, बाबा असं का म्हणली ही. तर प्रेक्षकांनो, यांनी ना उगाच सस्पेन्स हात आणलाय की शुभंकरांना माहीत नाहीये बयोचे म्हणून. त्यामुळे आता हा सस्पेन्स बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्याला मालिका तर बघावीच लागेल. कदाचित सस्पेन्स ओपन झाल्यावर मालिका संपेल असं वाटतंय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा रिव्ह्यू मला कळवा आणि प्लीज चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.